तर नागपूर आता संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतर करण्यात आलं। तर नागपूर संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र बनणार आहे। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रामध्ये 12,080 कोटींची गुंतवणूक करते आहे। नागपुरात 680 कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात साकारला जात आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 400 प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल, सुमारे 1000 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल अशी माहिती देखील समोर येते। तर या प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रामध्ये नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणार आहे।